हरे कृष्ण. तर इथे जे काही नशीच नवोदयाच्या विद्यार्थ्यांसाठी असं सुद्धा जाम नियोजित करतात. आणि गुरुकुलची मला सुट्टीवर असतात त्यामुळे मग आम्ही नेहमी तिकडे जातो. पण मी नेहमी सुट्ट्यामध्ये मला जो बाहेर फिरत असतो. 2-3 वर्ष दरवर्षी तिकडे येतात पण माझा कधी भेट झाला नाही. यावर्षी गुरुकुलची मला सुट्टीवरच आहे त्यामुळे मी इकडे आणि म्हणून भेटू शकला. तर जसं श्रीमान सरस्वत सांगत होते जीवनामध्ये हे जे सर्व कौशल्य आपण गणित विज्ञान आणि भाषा आणि गोष्टी शिकतोय त्याबरोबरच काही मूल्य जीवनात शिकणं गरजेचं आहे. आणि असं पाहिलं तर नवोदयचा आपला मूळ पाया त्याच्यावर चाललेला आहे. आपलं घोष वाक्य लिहिलेलं किती जणांना माहिती आहे? जवाहर नवोदय विद्यालयाची पाटील पण असं खाली लिहिलेलं आहे. प्रज्ञान ब्रह्मसुंदर श्लोक पण आणखी एक आहे. त्या वेदिकांना बरोबर सांगितलं वेदिकच का फ्रॉम द लॉर्ड अँड गो टू फ्रॉम. तर आत येत असताना शिकण्यासाठी या आणि बाहेर जाता तेव्हा समाजाला काहीतरी देण्यासाठी किंवा समाजाचं सेवा करण्याकरता बाहेर पडा. म्हणजे मूळ शिक्षणाचा जो उद्दिष्ट आहे या ठिकाणी एक वाक्यात नवोदयाला दाखवून ठेवलंय किंवा सांगून ठेवलंय की जे काही कौशल्य आपण शिकणार आहे जे काही चांगल्या गोष्टी आपण या शैक्षणिक अनुभव जे घेणार आहे या शाळेत असतो सर्वांचं शेवटी उद्दिष्ट हे शिकल्यानंतर समाजाला काहीतरी बरं आपल्याला द्यायचं. आणि म्हणून या शिक्षणाच्या प्रक्रियेत जे आपलं वाढ होणार आहे विकास होणार आहे की आपल्याला कशी चांगली सांगता येईल हा प्रयत्न आपला असला पाहिजे. म्हणून हे दोन जर शब्द आहेत थोडंसं मी त्यावरती चर्चा बोलेन. एक ते शब्द वापरला वाढ आणि दुसरा शब्द वापरला विकास. तर किती वेळाला वाढ शब्दाविषयी आपलं मत मांडायला लागेल की वाढ म्हणजे काय? ग्रोथ. बरोबर. तर मॅडमचं म्हणणं वाढ ही डोळ्याला दिसून येते आणि ती समोर आपल्याला कळतं की वाढ होते. जसं आपलं शरीर वाढते शरीराचे काही अंग वाढते अशी वाढ आहे. पण विकास हा एकदम दिसणारा फॅक्टर नाहीये की हा आता विकसित झाला किंवा याचा विकास झाला लगेच म्हणता येत नाही. विकास हा परिणामावरून जो आहे तो सांगितला जातो की हा विद्यार्थी शाळेत गेला वागतो कसा करतो कसा बोलतो कसा त्याच्यात कसल्या संवेदना निर्माण झाल्या मदतीची भावना निर्माण झाली आणि मग म्हणतो हा विकसित झाला. इंग्रजी भाषेत त्याला आपण म्हणतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. जसं विकास त्याची पर्सनॅलिटी ही आता डेव्हलप झाली आहे. म्हणून अनेक वेळा आपण शैक्षणिक कुठले सत्र करायचे झाले की त्याला नाव दिलं जातं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. पण काय आहे नेमका विकास म्हणजे काय? वाढ तर सगळ्यांची होणार आहे. मी 5वीत आले नवोदयमधून 12वीत बाहेर पडणार म्हणजे वाढलेले कळलं आम्हाला. 5वीला कारण बाहेर पडले मोठे झाले 12 वर्षाचे तुम्ही आता बाहेर पडताना 16 वर्षाचे आता वाढले हे कळलं. पण विकास झाला की नाही किंवा आपलं पर्सनॅलिटी डेव्हलप झालं की नाही हे कसं ठरवायचं तर त्याची वेगवेगळी मोजण्याची बाब आहे. एक अगदी सोप्या शब्दात आपण शिकायचा प्रयत्न करू. लॅटिन मध्ये एक शब्द त्याला म्हणतात मास्क. मास्क म्हणजे मुखवटा चेहऱ्यावरच्या आपण रामाकरता घालतो ना मुलाला भेटलायचं तर सिंहाचा मुखवटा म्हणजे मागे कोणीतरी असतो आणि समोर कोणीतरी वेगळाच दिसतो त्याला म्हणतात मास्क. तर मास्क म्हणजे MASK. तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे जी मागे पर्सनॅलिटी आहे तीच पुढे आली पाहिजे. मास्क आणि व्यक्ती एक झाला पाहिजे आणि त्या मास्कला इंग्रजीमध्ये आपण एक्सप्लेन करायचा प्रयत्न करू. आम्ही त्याच्यामध्ये आणि M फॉर मोटिवेशन. जीवनामध्ये प्रेरणा असलं पाहिजे काहीतरी करायचं आहे कशासाठी तरी जगायचं आहे.
फॉर ॲटिट्यूड. मगाशी जे सांगत होते सर्वचे की जीवन जर चांगलं असेल, जीवन जर आपण जगत असतो तर आपला ॲटिट्यूड, जगण्याकडे जी वृत्ती आहे तीही चांगल्या पद्धतीची असते आणि त्यातनं आपण करत असतो. त्यामुळं जगताना आपलं ॲटिट्यूड चांगलं झालं पाहिजे. त्यात ग्रॅटिट्यूड असलं पाहिजे, त्यात कॉम्पॅशन असलं पाहिजे, त्यात सर्व्हिस ॲटिट्यूड असलं पाहिजे, इतर जगाविषयी कन्सर्न त्याच्यात असलं पाहिजे. प्रत्येक ॲटिट्यूड जे आहे ते शिकत असताना, विकत होत असताना डेव्हलपमेंट होत आहे. त्यानंतर यस फॉर स्किल्स, जे मी ह्या 6 दिवसाच्या काममध्ये नव्हे तर कॉलेजमध्ये मी आपल्या सुंदर अशा ॲक्टिव्हिटी आहेत. त्याच्यामध्ये गायन कौशल्य असेल, धावण्याचं कौशल्य असेल आणि खेळाचे कौशल्य, इंग्रजी मॅथ्स आणि सायन्सचे विविध कौशल्य शिकले. तर उपजीविकेसाठी लागणारे सर्व स्किल जर आपण शिकतोय तर जीवन जगण्यासाठी लागणारे स्किल